इब्राहिम घाणीवाला यांनी केले सर्वांचे स्वागत। मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी। मूर्तिजापुरातील ईदे मिलादुन्नबीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। जुनी वस्ती परिसरातील विविध ठिकाणी येथून भव्य जुलूस काढण्यात आले। हिंदू मुस्लिम बांधवांचे एकताचं दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले। मोहम्मद पैगंबर यांची जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांसोबत हिंदू बांधव सुद्धा सहभागी झाले होते। माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला व ॲडव्होकेट रजा घाणीवाला यांनी सर्व मंडळाचे अध्यक्ष व हिंदू बांधवांचं पुष्पमालाने स्वागत केले। हजरत रोशन जमीर यांची दरगावर फुलांची चादर अर्पण करण्यात आली। मौलाना जफर खतीब, मुन्ना खतीब, शेख इम्रान, शेख खलील, निजाम इंजिनियर मंसूर राही, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, कैलाश महाजन, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता, माजी नगर परिषद उपाध्यक्ष अतिश महाजन, विलास वानखडे, लाला डाबेराव, जयप्रकाश रावत, ठाणेदार अजित जाधव, उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, उपनिरीक्षक आशिष शिंदे व इतर सदस्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनवर खान यांनी केले। हजरत रोशन जमीर यांचे दरगावर भारताची एकता अखंड अशीच कायम राहावी, हिंदू मुस्लिम भाईचारा कायम राहावा अशी विशेष प्रार्थना या ठिकाणी करण्यात आली। जुनी बस्ती, पठाणपुरा, मोमीनपुरा, खडकपुरा, रोशननगर व इत्यादी परिसरातून भव्य जुलूस काढण्यात आले। या कार्यक्रमात नासिर ठेकेदार, तस्वर खान, जुनैद खतीब, मुजाहिद खतीब, आसिफ खान, समीर खान सोनोरी, सामाजिक कार्यकर्ता अम्मू खान, समिती अध्यक्ष इरफान खान डाले, वाले सिद्दीक भाई, ढाबेवाले समीर खान, जुनैद खान, तौशिफ ठेकेदार व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप मेहंदीशाह वली दर्गा इथं करण्यात आला। त्या ठिकाणी मौलाना जफर खतीब यांनी अमन शांतीसाठी प्रार्थना केली। ठाणेदार अजित जाधव यांनी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। इंडिया न्यूज R7 मुख्य संपादक अनवर खान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.